हॅलो फ्रेंड्स, आम्ही सगळे रेडी झालो आहोत. बाहेर जायसाठी आम्ही जातो आहोत मंदिरात. तर पहिले आम्हाला जायचं होतं मंदिरात दर्शनाला आणि मग आम्ही तिकडनं येता येता जेवणही करणार होतो. पण झालं असं की इतका उशीर झाला सगळे रेडी होत होत की आता आम्हाला खूपच भूक लागली आणि पहिले आम्ही जाऊ आता जेवायला आणि जेवणानंतर मग आम्ही जाऊ मंदिरात दर्शन करायला. तर इथे माहीचा आणि तिच्या पप्पांचा 2च जणांचे फोटो काढले, कारण खूप उशीर झाला होता. मग आम्ही निघालो लगेच घरातनं आणि इथं आम्ही आलो आहोत पिंडदा धाबामध्ये जेवण करायला. इथे खूप छान आयटम्स भेटतात. हा एक पंजाबी धाबा आहे आणि इथे सरसों साग, मक्के दी रोटी इथपासून तर आलू पराठा वगैरे भरपूर सारे आयटम भेटतात. आतमध्ये बसायची व्यवस्थाही खूप छान आहे. ज्यांना बाहेर बसायचं आहे ते असं बाहेर ओपन स्पेसमध्ये बसू शकतात आणि मध्ये सुद्धा बसायची सोय आहे. हा धाबा क्रिस्टल प्लाझामध्ये आहे. आमची ऑर्डर देऊन झाली आणि आमचं जेवण येतं तोवर मी रुहीला दूध पाजून दिलं इथे, म्हणजे ती शांत बसेल. वेळ झाली होती 12:30 पावणे 1 सारखी आणि तरीसुद्धा इथे बऱ्यापैकी गर्दी होती. संध्याकाळी तर खूप जास्तच गर्दी असते. मग आम्ही पोहोचलो आलमगीरला. तिथे आम्ही हनुमानदादांचं दर्शन घेतलं. इथे लेफ्ट साईडला पूर्ण हनुमान चालीसा लिहिली मंदिरावर आणि बघा किती छान आमचे दर्शन झाले. इथे मंदिरात खूप गर्दी नव्हती, कारण आम्ही उशिरा पोचलो होतो त्यामुळे. ह्या मंदिरात रतवा झाडला जातो, म्हणजे लहान मुलांना रतवा होणी म्हणून इथे आणतात आणि आम्ही तर रुहीसाठी ती खूप रडरड करत होती, म्हणून मग तिला दर्शनाला घेऊन आलो आणि महाराजांनी धागाही बांधून दिला. रिटर्नच्या प्रवासात माही इथं झोपून गेली होती आणि रुही आईंजवळ खेळ करत होती. बराच वेळ ती माझ्याजवळ खेळली, मग नंतर आईंजवळ गेली. तर मंदिरात ज्या लेडीजना दिवस राहत नाही त्यांच्यासाठी सुद्धा धागा करून देतात, पण पथ्य पाळायला लागतात त्यामध्ये. तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल आलमगीरच्या मंदिराबद्दल तर मला कमेंट करा, मी त्याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. रुही गाडीच्या गिअरला पकडत होती इथं. रुहीला बाहेर नेलं की ती सहजासहजी अशी झोपत नाही, खूप खेळ करते. मग येताना आम्ही हे सीताफळ घेतले होते. खूपच मोठे मोठे होते, म्हणजे 1.5 किलो सीताफळ घेतले, पण त्यात हे 4-5च आले. म्हणजे एक सीताफळ 300-400 ग्रामचं असं आहे, मोठे मोठे एकदम. तो विकणारा माणूस वाडीचे सीताफळ म्हणत होता यांना. आता लेट्स सी, हे कडक आहे तर त्यांनी सांगितलं आहे की पिकवून घे जा घरी. तर आता ह्यांना मी न्यूजपेपरमध्ये रॅप करून मग एका उबदार ठिकाणी ठेवते, म्हणजे हे पिकून जातील. सीताफळ आमच्याकडे सगळ्यांनाच आवडतात आणि हे मोठे मोठे म्हणजे याच्यात गरही खूप छान निघेल. तर बघूया. पण माहीच्या बाप्पांना थोडा डाऊट होता की हे सीताफळ खराब निघायची शक्यता आहे, म्हणजे आपण पिकवू तर याच्यात अळ्यासुद्धा पडायची शक्यता आहे. पण आता पिकवून बघूया. मला तर तसं काही वाटत नाही आहे, कारण आमच्याकडे सीताफळाचं झाड होतं आणि आम्ही ते सीताफळ काढून त्यांना पिकवून घ्यायचो घरी. कारण जर आपण झाडावरच राहू दिले आणि ते पिकले ना तर ते खाली पडतात, त्यापेक्षा मग काढून घेतलेले बरे. जायच्या अगोदर मी हे सगळे कपडे धुवून वाळत घालून गेली होती. तर बेडशीट्स आणि सगळे कवर्स आम्ही धुवायला काढले होते आणि आदल्या रात्रीच ते भिजवून दिले होते, त्याच्यामुळे ते मशीनमध्ये टाकले मी आणि बाकीचे सगळे कपडे हाताने धुतले होते. कारण जर मशीनमध्येच 2दा केले असते तर खूप वेळ झाला असता, आम्हाला निघायचं होतं म्हणून मग हाताने. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.